हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथं बघा मस्तपैकी तयार झालं आणि आम्ही निघालो आहे बाहेर. तर गावात जाणार आहे. थोडंसं खरेदी पण करायची आणि थोडंसं फिरायचं पण आहे म्हणून चाललो. तर इथं आमच्या बिल्डिंगच्या पाठचा रोड आहे ना, तिथून चाललो आहे. तर आमच्या इकडे आहे ना गल्लीत काम चालू आहे. गॅस पाईप टाकायचे काम चालू आहे. खोदाखोदी चालू आहे. तर आम्ही निघालो बघा, इथून शेतातून निघाले. माझी मम्मी पुढे चालली, कार्तिक पण, आणि मी पाठवून शूट करत चालली आहे बघा. आणि आजचा वार आहे शुक्रवार. तर काल गुरुवार होता आणि आज शुक्रवार आहे. तर म्हणून आज चाललो आहे. थोडीशी खरेदी पण करायची, थोडंसं फिरायचं पण, आणि आम्ही चाललो आहे. काल शिवजयंती झालेली, तर खूप गर्दी असेल आणि आता तर बिलकुल नसेल. तर पवई चाललं ना, तिथं पण जाते, महाराजांचं दर्शन घेते, शिवाजी महाराजांचं. रोडवर आलो बघा रिक्षा पकडण्यासाठी. तर रिक्षा स्टँड मागे आहे, तर आम्ही पुढे आलो आहे. तर रिक्षा भेटली आम्हाला. तर आमच्या घरापासून 5 मिनटं अंतरावरच आहे, रिक्षा भेटते आम्हाला. तर इथं बघा रिक्षात बसली, कार्तिक मागं बसला आहे बघा. कार्तिक मागं बसले, माझी मम्मी बसली आणि मी बसली. तर आता मी चाललो आहे पहिले पवई नाक्यावर. तर तिथं काय काय करणार आहे सांगते तुम्हाला. देगाववर आलं बघा. इथून आता रिक्षा स्टँडला जातं. तर बघा रिक्षा स्टँडला आता 5 मिनटात उतरते हे बघा. तर इथून दुसरी रिक्षा पकडून गावात जायचं आहे. तर पहिले महाराजांचं दर्शन घेते, फोटो वगैरे काढते, पाया पडते, त्याच्यानंतर मग पुढे जाणार आहे. तर रस्ता क्रॉस करायचा आहे बघा. माझी मम्मी किती लवकर रस्ता क्रॉस करून पुढे गेले. आता पुढेच जाणार आहे, तिला थांब म्हटली. तर कार्तिक माझ्या हाताला धरला आहे ना, म्हणून कार्तिकला पकडून मी व्यवस्थित यायला लागले. मग कार्तिक नसल्यानं पटकन निघाले असते, पण कार्तिक आहे ना म्हणून मी हळूच यायला लागले. तर इथं बघा आता पुढून जायचं. मागून आहे का रस्ता बघितला, तिथं लॉक होतं, तर मी पुढून चालली हे बघा. आणि किती सुंदर आणि छान सजवलं आणि किती भारी वाटतंय बघा. आणि पूर्ण सगळीकडे फुलाच्या माळ्या आणि सुंदर सजवलं आहे. तर इथं बघा आम्ही निघालो. चपला बाहेरच काढायचे, मग जायचं महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हे बघा. आणि खूप छान आणि सुंदर आणि भारी वाटते. तर काल यायचं होतं रात्री, पण मला वेळ नव्हतं, त्याच्यासाठी मी नाही आले. आणि कार्तिकचे पप्पा येऊन बघून गेले, दर्शन पण घेतले, फक्त लांबून घेतले, जवळून तर एवढ्या गर्दीत शक्य नव्हतं. तर इथं बघा आम्ही चाललो वरती, फोटो वगैरे काढतो, पाया पडतो. आता आम्ही निघालो मोती चौकात. तर मोती चौकात थोडंसं काम आहे, तर तिथं निघालो. तर आता आम्ही मोती चौकात जाते. तर इथून आता रस्ता तसं कसं रस्ता क्रॉस करून आलो ना, तसंच जायचं आहे आणि तिथं जाऊन रिक्षा पकडायची आहे. तर इथं बघा समोर रिक्षाच आहे ना, त्याच रिक्षात बसायचे. इथं बघा रिक्षात बसली आणि आतमध्ये किती छान सजवलं आहे तुम्हाला दाखवते बघा. जेवढं शूट करायला होते तेवढं रिक्षात बसून शूट करते. तर आम्हाला माहीत नव्हतं रिक्षात बसल्यानंतर पाठीमागे बघा स्वामी समर्थ काय, म्हणून तेच कार्तिकला सांगते. आणि शक्यतो जास्त करून मला ना स्वामी समर्थाचे रिक्षात खूप भेटतात ते. आणि मी ज्या ज्या रिक्षात भेटते ना, बसते ना, त्या त्या रिक्षा स्वामी समर्थ असतात म्हणजे असतातच. मला त्यांचा प्रतिमा दिसतो म्हणजे दिसतोच. खूप म्हणजे भाग्यवान, हसायला येतं, आपोआपच मन प्रसन्न होऊन जाते. तर मला पण नव्हतं माहिती, मी शूट करून असं बघत होते, पटकन माझ्या कॅचअप झालं व्हिडिओमध्ये की स्वामी समर्थ. मग तेच कार्तिकला सांगत होते. तर कार्तिक लगेच पाठी वळून बघत होता. आणि इथं बघा पूर्ण अख्खा मोती चौक किती छान सजवलं तुम्हाला दाखवते हे बघा. आणि आम्ही मोती चौकात उतरला. तिथून थोडंसं काम आहे, तिथं काम करतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते. जे काम करायला आले ते काम तर झालंच नाही. तर असं इथं बघा मी राजवाड्याला आली, तर म्हणजे काहीतरी खाऊन जावं. तर मला माहीत नव्हतं राजवाडा अख्खा राजवाडा बंद आहे, तिथं खाण्यासाठी काही नाही, सगळंच बंद आहे. तर हे बघा तिथं बघा काय काय बांधून ठेवलं आहे, पूर्ण चौकट आहे ना,
पूर्ण पॅक केलं आहे. तर फक्त तिथून गाड्याच व्हायला लागल्या, सगळंच बंद आहे, खाण्यासाठी काहीच नाही. थोडं पुढे जाऊन बघते तर तिथं पण दुकानं बंद होती. तर तिकडे काय होतं ते पण 2-3 दुकानं बंद होती. पण एवढं लांब आले म्हटलं काहीतरी खाऊन जाऊ म्हटलं तर बंदच होतं. तर बघूया दुसरीकडे खायला जाणार आहे आता. तर एवढं लांब आल्यानंतर समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर गणपती बाप्पाचं मंदिराचं दर्शन घ्यावं मग पुढे जावं म्हटली. ते इथं बघा गणपती बाप्पाचं मंदिर. तर मी दर्शन घेणार आहे. तुम्ही पण घ्या गणपती बाप्पाचं मंदिर. तुम्ही पण घ्या गणपती बाप्पाचं दर्शन. हे बघा आणि अख्खा गणपती ना काचेतच आहे. खूप सुंदर आणि छान वाटते. तर समोरून लाईट आहे ना तर फ्लॅशबॅक करते, त्याच्यासाठी अंधारे म्हणून एका साईडला असं दाखवायला लागले. हे बघा गणपती बाप्पाचं मंदिर कसं वाटते. तर दर्शन घेतलं छानपैकी आणि वातावरण शांतता आहे. कोणत्या पण मंदिरात गेलं ना एकदम वातावरण शांतता असते, छान असते आणि एकदम प्रसन्न वाटते. आणि तिथं 5-10 मिनटं बसलो ना तर एकदम शांत वाटत होतं आणि मन प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर मग इकडे आली. सोनाराच्या दुकानाच्या बाहेर बसतात ना ते गाठवणारे बाई, तिथं आलं कार्तिकचा बदाम गाठून घेण्यासाठी. हे तर बघा गाठून घेतलं आणि माझं मंगळसूत्र आहे ना ते पण गाठून घेतलं. ते काही शेअर नाही केली, माझ्या लक्षातच आलं नाही. तर कार्तिकचं म्हणून पटकन लक्षात आलं म्हणून मी कार्तिकचं बदाम आहे ना तर गाठताना शूट केलं. तर झालं, सगळं काम झालं आमचं आणि आता इथून निघालं आहे डायरेक्ट राधिका रोडला. तर इथून जवळ आहे म्हणून आम्ही शॉर्टकट रोडने जाणार आहे. मग तेवढंच पैसे कशाला घालवायचे, तेवढे मग 50-60 रुपये जातात. मग जवळ आहे म्हटल्यावर शॉर्टकट रोडने गेलो. पहिले येताना तिथं पपईवाला बसलेला, पपई घेतली मस्त की मोठी छानपैकी. मग त्याच्यानंतर इकडून आली कलिंगड घेतलं. हे बघा कलिंगड घेतलं. त्याच्यानंतर मग कलिंगड आणि दोन्ही पपई घेतलं आणि नंतर चाललो. इथं बघा माझ्या मम्मीच्या हातात पपई आहे आणि पपया आणि माझ्या हातात कलिंगड आहे. तर इथून काय जवळ आहे, 5 मिनटात अंतरावर आहे रिलायन्स मॉल. तर मी जे पण बाजार आणते ना रिलायन्स मॉलमधूनच घेते. रिलायन्स मॉल जवळ आहे म्हणून रिलायन्स मॉलला जाते. तर डीमार्ट खूप लांब आहे. तर टोल नाक्याच्या पण पुढे आहे, त्याच्यासाठी तेवढं लांब जायचं यायला अर्धा 1 तास जातो. जाण्यासाठी 1 तास, येण्यासाठी 1 तास, मग 2 तास फुकटमध्ये तिथंच जातात म्हणून आम्ही तिथं जात नाही. म्हणून मी काय करते, जायचं असलं ना डीमार्टला तर पुण्याच्या डीमार्टला जाते. ते जवळ आहे, खूप जवळ म्हणजे खूप जवळ आहे. तर मग तिथं जाते. इथं बघा तर कार्तिकने बास्केट घेतले. तर आम्ही काय खरेदी करायचं ते करतोय खरेदी. त्याच्यानंतर मग घरी निघतो. आता काय काय खरेदी करायचं ते तुम्हाला दाखवते. इथं बघ इथं आल्या म्हटलं बिस्किटं घेतले 2 पॅकेट, बाय 1 गेट 1 फ्री आहे. तर मग 2 बिस्किटचे घेतले. तो पिंकवाला आहे ना तो खूप आवडतो मला. चॉकलेटवाला कार्तिकला आवडतो, मला पिंकवाला आवडतं आहे. तर इथं त्याच्यानंतर थम्सअपच्या मोठी बाटल घेतली. त्याच्यानंतर चीज घेतलं, बटर घेतलं, मॅगी घेतली, शेजवान चटणी घेतलं, जामची बाटल, ते दुसरं काय न्यूट्रिलियर म्हणून असं काहीतरी जामची बाटल आहे ते पण घेतलं. काय काय घेतलं हे बघा सगळं भरलं आहे, दाखवते हे बघा. तर त्याच्यानंतर आता बिल करायला जातो. थोडंसं फिरायला लागलो काय काय आहे काय काय नाही बघायला, नंतर बिल करतो. मग हे बघा बिल करायला आली. बिल घेतलं त्याच्यानंतर बाहेर आलो. तर चॉकलेट घेतलं, पहिले चॉकलेट खाल्लं त्याच्यानंतर मग सामान बघा हातातले. तर जेवढं सूट करायला शक्य होतं तेवढं सूट करते. आणि खूप वजन आहे कारण की ते 2.5 लिटरचीच थम्सअपची बाटली आहे मिरिंडाची, तेच लय खूप वजन आहे. त्याच्यानंतर जेवढं सूट करायचं होतं तेवढं सूट करते, बाकीचं मग डायरेक्ट इथं बघा स्टँडला आले. तर डायरेक्ट स्टँडला आल्यानंतर शूट केली. मग स्टँडला का आले, कारण की आता इथं राधिका रोडवरून रिक्षा म्हटलं तर इथून पवई नाक्यापर्यंत 50-60 रुपये जाईल, मग तिथून परत 40-60 रुपये जाईल. त्याच्यासाठी मी म्हटली रिलायन्स मॉलपासून स्टँड जवळ आहे ना, मग विचार केला की डायरेक्ट स्टँडला जाऊया, स्टँडवरून बस पकडूया मग घरी जाऊया. तर आम्ही तिथं जाऊन चौकशी केल्या तर वाजलेले 1:45. तर तिथं चौकशी केलं तर 1:15ची बस आहे देवगावची. तर बस भेटली, अर्धा तास तिथं बसलो, बस भेटली. मग इथून आम्ही बघा बसमध्ये भेटली, सीट पण भेटली आणि डायरेक्ट आता अमरलक्ष्मीत उतरणार आहे. ते बरं पडलं, कारण नाहीतर परत तिथून पवई नाक्याला रिक्षा स्टँडपर्यंत तेवढं एवढं सामान घेऊन वजन घेऊन कसं जायचं, त्याच्यासाठी ते एक बरं झालं.
तर बस पण लवकर भेटली आणि तिथून जवळ आहे तिथं स्टँडला गेलो तर बसमध्ये बसलो. आणि आता त्याच्यानंतर वजन आहे म्हटल्यावर जास्त सूट नाही केलं, डायरेक्ट घरी येऊन सूट केलं. हे बघा, बसलो, पाणी पिलो, खूप थकल्यासारखं झालं. तर काय काय आणलं तुम्हाला दाखवते. हे बघा, पपई आणली, कलिंगड आणि 1.5 डझन केळी आणली. हे बघा, अजून काय काय आणले पिशवी तुम्हाला दाखवते. बघा, पिशवी खाली करते. तर काचेची 2-3 बॉटल आहे ना, तर म्हणून हळूच खाली केली ना तर फुटणार म्हणून एवढं सगळं आणलं आहे. बघा, मॅगीचं आहे, शेवाळ्याचे पाकिट आहे, शेजवान चटणी, टमाटर सॉस, केलॉग्स आहे, मखाण्याचं आणलेत. बघा, मखाने पण आणले आणि 2.5 लिटरची बॉटल थम्सअपची. मिक्स ड्रायफ्रूटचं पाकिट आणलं आहे. तर कार्तिक बघा मम्मी काय काय करतात, पपई खायला लागले. आता मी पण खाऊन घेते. तर संध्याकाळचे किती 5 वाजले, तर मी चाय ठेवून घेते. हे बघा, तर 5 वाजले म्हणते जायचं. माझी मम्मीला पण निघायचं आहे, परत लेट होईल. कार्तिकचे पप्पा आता येईल, कारण माझी मम्मी जास्त दिवस राहत नाही, एकच दिवस राहते, रात्रीचे येते आणि दिवसभर थांबते, परत संध्याकाळी निघून जाते. कारण की ते थांबत नाही जास्त दिवस आणि किती वर्ष झालं ते तसेच करते. 2 दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस राहते. तर म्हणून आता जायची वेळ झाली, तयार वगैरे सगळं झाले आणि पटकन मी चाय करून घेते. बघा, साखर, चायपत्ती सगळं टाकून घेते आणि चाय बनवून घेते. तर बघा, चायला उकळी आली आणि दूध टाकून घेते आणि मी आणि माझी मम्मी चाय पिऊन घेतो. आणि ह्याचे पप्पा आले तर मग ह्याच्या पप्पाला मग गरम करून देते, कार्तिकच्या पप्पाला. कार्तिकचे पप्पा आले कामावरून, चाय पिलं, चाय दिलं त्यांना गरम करून, चाय पिलं. तर इथं बघा माझी मम्मी निघाली. तर कारण माझ्या मम्मीला सोडायला कार्तिकचे पप्पा जाणार आहे. तर सकाळी कपडे धुतले, सगळे सुकलेत, काय काय नाही सुकले ते सुकलेले कपडे सगळे मी खुर्चीवर ठेवले. आता संध्याकाळी घडी मारून ठेवायचं. तर माझी मम्मी, कार्तिकचे पप्पा सगळे पुढे गेले, मी पाठवून यायले, लॉक लावून यायचं होतं. तर इथं बघा आमचं काम चालू आहे इथं. तर हळूच जा म्हटली माझी मम्मीला, कारण की काम चालू आहे. गॅस पाईप टाकायचे चालले. तर ऑलमोस्ट त्यांचं सगळं झालं आहे, सगळीकडं खोदाखोदी चालले. ते हे बघा, सगळीकडे खोदलं आहे. हे बघा, गॅस पाईप टाकले सगळीकडे आणि त्यांचं काम सकाळपासून ते काम करायला लागले. सकाळपासून खोदाखोदी काम करायला लागले. किती मेहनतीचं काम असतं इथे बघा. तर कार्तिकचे पप्पा गेले पुढे. तर मम्मीला कार्तिकच्या पप्पाला म्हटले की मी आणि मम्मी येतो चालत मेन रोडपर्यंत, मग तिथून मम्मीला घेऊन जावा. इथं बघा, मेन रोडवर आली माझी मम्मी, जाते. हे तिला बाय करते. मला असं टेन्शन, रडू यायला लागले. तर त्याच्यासाठी तर मम्मीला बाय केली. तर माझी मम्मी निघाली आणि तिथून आता मी घरी जाणार आहे. हे बघा, निघाली. आता मी घरी निघाली. एवढं लांब आली म्हटलं थोडंसं रद्दी पेपर घेऊन जायचं, कारण की मला रद्दी पेपर खूप लागतं. ते म्हणून आता एका ठिकाणावरून रद्दी पेपर घेऊन जाते. मग हे बघा, माझ्या हातात आले रद्दी पेपर, घेतले आणि घरी आली. तर घरापाशी अजून पण त्यांचं काम चालू आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि माझ्या हातात भरपूर असं रद्दी पेपर आहे. जायला आता मला, आता माझ्या घरापाशी आली. हे बघा, त्यांची पाईप, गॅस पाईपची पाईप आहे बघा. अजून पण त्यांचं काम चालू आहे, दाखवते तुम्हाला. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आवडला असेल तर लाईक, शेअर करा. आणि आता बघा, त्यांचं खोदाखोदी चालले, तसंच मी चालली आहे बघा. अजून त्यांचं काम झालं नाही, दाखवते. हे बघा, लहान लहान रद्दी पेपर स्टूलवर ठेवली आणि 5 मिनटं बसते, त्याच्यानंतर मग कामाला लागते. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.